व्हिडिओ एक सेकंड. नमस्कार. स्टुडिओ 07च्या 7व्या वर्सुकी कला प्रदर्शनात तुमकां सगळ्यांक येवकार. कार्यावळीक मुखेल सोयरे म्हणून आमच्या वांगडा आसात दक्षिण गोंय नियोजन आनी उदरगत प्राधिकरणाचे अध्यक्ष आनी वास्कोचे आमदार दाजी साळकर. मानाचे सोयरे चिखले पंचायतीचे सरपंच कमला प्रसाद यादव आणि खासा निमंत्रित नामनेचे कलाकार आणि डे 1 सावन आमचे मार्गदर्शक नागेशराव सरदेसाय. आयच्या कला प्रदर्शनात आमचो इतिहास आणि मायथॉलॉजीचे दर्शन घडटा. वांगडाच धर्मीक सलोखा सहिष्णुता एकचारय आमकां दिश्टी पडटा. कला आणि संस्कृती खात्याच्या कला दालनात भितर सरतकच दिव्यत्वाची अनुभूती आयज जाता. तुमकां सगळ्यांक येवकार दिता श्लोक रिवणकार. तशेंच आमच्या वांगडा आसात सुनीता यादव. तांचे कडेन मागता की तांणी माचयेर बसपाक येवचें. Good evening everyone. I'm Shlok Revankar. It gives me an immense pleasure to welcome our today's chief guest, Shri Krishna Salkar, Daji Sir, Honorable Vasco Chairman SGPDA. Guest of honor, Shri Kamla Prasad Yadav Sir, Sarpanch of VP Chikalina. Special invitee, Shri Nagesh Rao Sardesai Sir, noted artist and all of you on behalf of Studio 07 Fine Art Academy on its 7th annual exhibition 2024. It is our pleasure to have all of you all for our exhibition through the efforts made by all of us and our ma'am Mrs. Apeksha Nadkar. Our exhibition target is to encourage innovation through these masterpieces. This exhibition focuses on our creativity, hard work and dedication towards art. Welcome you for this beautiful event. Thank you. Thank you श्लोक. झाडाची मुळां जेन्ना मातयेत घट्ट रोविल्ली असतात ते झाड कसल्याय वादळाक कितल्याय भिरांकूळ वाऱ्याक सुद्धा फुडो करपाक शकता. आणि आमच्या मनशाचेय तेच. आमी जेन्ना आमच्या मुळाक घट धरून रावतात, आमचो इतिहास जाणून घेतात, तातूंतल्यान देख घेवन फुडें सरतात, तोच व्यक्ती प्रगती करता. जिवितांतल्या केद्याय व्हडल्या आव्हानाक फुडो करपाक शकता तीच व्यक्ती जी आपल्या मुळाकडेन इतिहासाकडेन घट्ट रावता. आणि आमचो यत्न आसा ह्या कला प्रदर्शनांतल्यान आमच्या इतिहासाकडेन परत वचपाचो आणि आमच्या मुळाक घट्ट धरून रावपाचो. आणि आमच्या मानेस्तांक आमी येवकार दितात फुलझाडांची रोपां भेटोवन. आहानाव
आहाना कडेन विनंती करता की तांणी दाजी साळकर हांकां फुलांचो रोंपो भेटोवचो. निवेद कमलाप्रसाद यादव हांकां फुलझाडांचो रोंपो भेटयता बाब निवेद. चिखले पंचायतीच्यो पंच वांगडी सुनीता यादव हांकां फुलझाडांचो रोंपो भेटयता बाय ईशा. आणि नागेशराव सरदेसाय हांकां येवकार दिता बाब अर्जुन. मानेस्ता कडेन मागता की तांणी दिवली पेटोवन कला दालनाच्या दिव्य वातावरणाक मांगल्याची जोड दिवची. खूप धन्यवाद. धन्यवाद. 64 कलेचे दैवत श्री गणपतीची आराधना करून कला प्रदर्शनाची सुरुवात जाल्या. स्पष्ट उच्चार, सात्विक आवाज आणि लयबद्ध श्लोक म्हणपी केदार डिचोलकराचे अभिनंदन. वर्सां ते 70 वर्सां पिराये मदली भुरगीं ह्या स्टुडिओ 07चे विद्यार्थी आसात. अपेक्षा कडल्यान कलेचे शिक्षण घेतात आणि हातूंतलीच 2 भुरगीं 2 विद्यार्थी आपलो एक्सपिरियन्स, आपलो अनुभव तुमच्या मुखार सांगतात. सुरवातेक प्रणती जुट्टूर. Good evening, everyone. I'm Pranati Juttur. It is with great joy and gratitude that I stand before you today to reflect on the incredible journey I have had in Studio 07. These years have been a canvas of discovery, creativity, and growth. Each stroke on the canvas marking a chapter in my artistic evolution. From the very first class, where the sketching phase was a nightmare, to today, where it became a familiar friend.
Studio 07 has been a sanctuary of expression. The guidance of our ma'am, Mrs. Apeksha Nadkarni, and the relationship among other learning artists has sculpted not just my skills but also my perspective on the world. In these years, I have discovered the power of patience as layers upon layers of paint unfolded stories on my canvas. The subtle difference between light and shadow taught me the delicate balance of life, and the spectrum of colors became a language of emotions that words often fail to express. The studio with its colorful palettes and the aroma of paint has been my refuge, a place where time seemed to slow down, allowing me to dive deep into the box of my creativity. The feedback from both Apeksha ma'am and our students have been invaluable, shaping my technique. One of the most transformative aspects of this journey has been the continuous evolution of my style. Studio 07 provided a space where experimentation was not only encouraged, but celebrated. From realism to abstract, each brushstroke has been a step towards finding my own voice in the vast world of art. Even during the challenges posed by the COVID-19 pandemic, our Studio 07 resisted. The shift to virtual sessions may have altered the settings, but it never diminished the essence of a shared passion. The online format became a testament to our reliance and determination to keep the creative flame going. As I stand here, I'm not just a student in Studio 07. I'm a part of a community that celebrates creativity, embraces diversity, and encourages growth. These 5 years have been a chapter of my life painted with inspiration, and I eagerly anticipate the blank canvases that lie ahead, ready to be transformed into new stories, new emotions, and new discoveries. Thank you to Apeksha ma'am and everyone who has been a part of this incredible journey. थँक्यू प्रणती. आम्ही जेन्ना ल्हान आसतात, भुरगीं असतात, शाळेंत बी शिकतात, तेन्ना आमकां सगळें करपाचें आसता. म्हणजे स्पोर्ट्सानूय जाय आसता, सिंगींग जाय आसता, आर्टूय करपाचें आसता. आनी मागीर जशें आमचें वय वाडत वता, कामाची जबाबदारी येता, घराची जबाबदारी येता, तेन्ना आमी आमच्यो सगळ्यो हॉबीज सायडीन दवरून फक्त आमचें काम, प्रोफेशन, घर सांबाळत रावतात. पण हाकाय अपवाद आसात आनी ते अपवाद आमचे स्टुडंट्स आसात. अशीच एक आमचे सिनियर स्टुडंट प्रिया सिंगरू आपलो अनुभव सांगता. नमस्कार. व्यासपीठावरील मान्यवर, पालक, मित्रमंडळी आणि माझ्या रंगयात्रेची गुरु अपेक्षा, आज मला माझ्या भावना व्यक्त करण्याची संधी तिने मला दिली, त्याबद्दल तिचे मी मनपूर्वक आभारी आहे. जेव्हा मला तिने सांगितले की तुम्ही तुमचे मत व्यक्त करा किंवा तुम्हाला कसं वाटतं, तुमचा एक्सपिरियन्स सांगा, तर तेव्हा माझ्या मनात 2 वर्षापूर्वीचा सगळा तल्लोळ निर्माण झाला की आता काय काय सांगायचं आणि कुठे कुठे सांगायचं. बारीक बारीक गोष्टी इतक्या मनाला पूर्ण भिडून होत्या, पण त्यातून काही मी माझे अनुभव तुम्हाला सांगते आहे. आज ही सुंदर चित्र आपल्याला दिसतात आहे, त्यामध्ये तिचे अहोरात्र श्रम आहे. अहोरात्र परिश्रम तिने करून, रात्रीचा दिवस करून हे सगळं घडवलं आहे. आजचा दिवस पेंटिंग हे माझं एक स्वप्न होतं. लहान मुलं असताना ते करू शकले नाही, पण पुढे काही काळानंतर मुलं मोठी झालीत आणि मला थोडासा स्वतःसाठी वेळ काढायला मिळाला. वयाच्या 50 नंतर 30 वर्षानंतर मी ब्रश हातात घेतला, त्याचं श्रेय अपेक्षाला. ते फक्त अपेक्षामुळे मी ते करू शकले, अन्यथा कारण या वयात कोण शिकवणार ना, आणि जाणार कसं, लाज वाटते किंवा इतक्या मोठ्या शिकायचं कसं. आणि गेल्यावेळी सगळी लहान लहान मुलं मला जेव्हा दिसली तर मला इतका आनंद, मला इतका हुरूप आला की हे जर करू शकतात तर मी का नाही करू शकत. आणि ते सुद्धा नाही का की तुला हे नक्की जमणार, तू हे करणार. आणि कुठलंही पेंटिंग करायचं म्हटलं की अपेक्षाला पहिला प्रश्न माझा असायचा, अपेक्षा मला हे जमेल का. ती म्हणायची का नाही जमणार, नक्की जमणार, तुम्ही प्रयत्न करा, नक्की जमणार. ऍक्च्युली हे माझं दुसरं एक्झिबिशन आहे. मागच्या एक्झिबिशनमध्ये पण मी प्रयत्न केला, नागेश सरांनी काही मला टिप्स दिल्या, करेक्शन, त्याचं मी म्हणजे प्रयत्न करून बघितला, पण आता अजून पुढे पुढे शिकतेच आहे, अजून काही त्यातून पूर्ण हे नाही झालं. आणि ही जी लहान मुलं जी असतात ती इतकी एनकरेज करतात आपल्याला की त्यांच्याकडे बघून आपल्याला त्या वयात गेल्यासारखं वाटतं. मला कधी तेव्हा वाटलं नाही की मी 50+ आहे, मला तेव्हा 15+ किंवा 10+च वाटायचं स्वतः त्या क्लासमध्ये गेल्यावर. आणि इतकं खेळमेळीचं वातावरण असतं आमच्या क्लासमध्ये
की अगदी 7 वर्षापासून 6 वर्षांची मुलं आणि आमच्या वयाचे सुद्धा सगळे आम्ही अगदी सोबत बसतो आणि मजा मस्ती करतो आणि इतकं छान आणि सगळ्यांना सारखी वागणूक अपेक्षा देते, हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात मोठं एक सांगायचं म्हणजे आमच्या गुरुचा एक पॉईंट म्हणजे ब्लॅक कलर. कुठल्याही क्लासमध्ये ब्लॅक कलर हा शब्द ऐकू आला की अपेक्षाचे एकदम कान टवकारतात आणि ती म्हणजे ब्लॅक कलर कोणी घेतात डायरेक्ट ब्लॅक कलर. ब्राऊन प्लस ब्ल्यू घ्यायचा म्हणजेच ब्लॅक कलर. आणि कलर कसे शेड्स निर्माण करायचे, कसे नवीन नवीन कलर करायचे ते आम्हाला तिने शिकवलं. डायरेक्ट कलर वापरायचा नाही हे मी पहिल्यांदा शिकले इथे आल्यावर. आणि लास्ट इयर जेव्हा माझं एक्झिबिशनमध्ये मी कॅनव्हास हातात घेतला तेव्हा मी कॅनव्हास पहिल्यांदा हातात घेतला, त्या फक्त पेपरवर जे काय करायचं ते, आणि तो दिला तिने मोठा कॅनव्हास असा. तो बघून माझे हात अक्षरशः थरथरायला लागले. आणि तेव्हा ती म्हणाली, प्रिया चला घ्या देवाचं नाव, करा सुरुवात, सगळं नीटच होणार. म्हणजे हा जो आत्मविश्वास तिने मला दिला तो मला आजपर्यंत कधीच कुणी दिला नाही. म्हणजे पॉझिटिव्ह पूर्ण वेव्स जे असते आमच्या पूर्ण क्लासमध्ये असतात. आणि सांगायचं एक म्हणजे की स्ट्रोक्स कसे करायचे, मर्जिंग कसं करायचं, कलर कसे शेड्स करायचे, हे इतके सोप्या पद्धतीने ती सांगते की एकदा सांगितल्यावर लक्षात बसते. परत आम्ही विचारतो का हा आणि हा म्हणजे कुठला कलर मिक्स करायचा. हे आता हे आम्ही अजून ज्युनियर आहे तर सिनियर आमचे ट्रेंड झालेले आहेत, ते लहान मुलं सुद्धा ट्रेंड आहे माझ्यापेक्षा, तर त्यांच्याकडून बरंचसं शिकते. माझ्या या रंगदुनियेतील प्रवासात सगळ्यात मोठं श्रेय मी अपेक्षासोबतच माझी फॅमिली, माझे पती प्रवीण, मुलगा अथर्व आणि मुलगी हिरण्मयी यांना पण देते. सगळ्यात मोठं श्रेय त्यांचं आहे. ते मला वास्कोला नेऊन सोडतात, मी बिस्पिरांमध्ये असते आणि काम सोडून ते नेऊन सोडतात, ते घ्यायला येतात. त्यामुळे सगळ्यात जास्त त्यांचं श्रेय आहे याच्यामध्ये. आणि सगळ्यात शेवटी मी एकच सांगू शकते की कला ही प्रत्येकामध्ये उपजत असते, पण तिला फुलवावं लागतं. आणि नेमकं तेच स्टुडिओ 07 करतोय आणि सगळ्यांच्या बाबतीत ते घडते. थँक्यू अपेक्षा, थँक्यू सर, थँक्यू. सीखने की कोई उम्र नहीं होती और सीखना कभी खत्म नहीं होता, हेच आमकां प्रियाच्या उलोवपांतल्यान परत एक फावट जाणून आयलें. तुम्ही सगळे जाण जाणात न्ही की आमचे स्टुडिओ 07चे फॅमिली पेंटिंग हे एक आसता दर वर्साक आणि ते थंय आसा. मानेस्ता कडेन मागता की तांणी आमचे फॅमिली पेंटिंगाचे अनावरण करचें. 41 पार्टिसिपंट्स ह्या आयच्या कला प्रदर्शनात वांटेकार जाल्यात आणि तातूंत 65 पेंटिंग्स हांगा एक्झिबीट केल्यात. आणि हे टोटल 65 पेंटिंग्साचे धाकटे रुपां ह्या फॅमिली पेंटिंगात आसात. तशेंच आमचे एन्युअल कॅलेंडर ताजें आतां अनावरण जाता. मुखेल सोयरे दाजी साळकार हांचे कडेन विनंती करता की तांणी स्टुडिओ 07च्या कॅलेंडराचें अनावरण करचें.
कॉन्सेप्शलायज जाली की करपाची थारली आणि फुडें आयज पर्यंतचो ताच्या प्रवासांत आमच्या बरोबर आसात ते म्हणजे नामनेचे कलाकार आमचे मार्गदर्शक नागेशराव सरदेसाय. तुमचे कडेन मागता की तुमी आमकां सदांच मार्गदर्शन करतात, आयजय परत मार्गदर्शन करचें. माचेर आशिल्ले सगळे मानेस्त अपेक्षा हे स्टुडंट्स आनी हे हांगा जमिल्ले कलाप्रेमी अक्षरान म्हणलें हांव दर वर्सा हांवें कितें सांगता हेय वर्सा सांगता फक्त इतलेच खातीर की ह्या वर्सा स्लायट खुबशे चेंजीस केले अपेक्षान. एक गोश्ट म्हाका अपेक्षाची आवडली. पयले इनॉग्रल शो न्ही तो पण इनॉग्रेशन ऑफ हर स्टुडिओ तेन्ना राजेंद्र भाई येयले, राजेंद्र भाई आल्लेकर, ते आज गव्हर्नर बिहारचे आसात. तांणी म्हणिल्ली की अपेक्षा कडल्यान खूब अपेक्षा आसा आनी म्हाका दिसता ती अपेक्षा पूर्ण जाता अशें दिसता. फाटले खेपे ते आशिल्ले तेन्ना तांणी जवळ जवळ अपेक्षा पूर्ण जाल्यो अश्यो म्हणल्यो. पण अपेक्षा पूर्ण जाली म्हणल्यार हांवें कितें स्टॉप पडयले भशेन दिसता. पूण अपेक्षाची आनी अपेक्षा आसूंक जाय हें आज म्हणटा आनी 7 वर्सांनी परते मेळुया. एक गोष्ट म्हळ्यार म्हाका बरी दिसली की युनिफॉर्मिटी आयली. हांव फक्त ह्याच पॉयंटाचेर उलयतां कारण मानेस्त आसा ते म्हजे पेक्षा चड तुमी तांकां हातूंत रावले आसतले. एकूच उलयतां की क्वॉलिटी वायज खूब डेवलपमेंट जाल्लो आसा. आनीक स्टुडिओ 07 जरी क्लासीस घेतल्यो जाल्यार खुबश्यो अश्यो क्लासीस घेता आर्टिस्ट. पण हांव सुद्दां क्लासीस घेतालो. पण क्लासीसांतल्यान एक्झिबिशन करप भुरग्यांचें हें म्हाका दिसता व्हेरी रेअरली कोण चिंतता. कारण युजली आपल्या बद्दलूच चिंतता. हांवें सुद्दां ताका म्हणलें आनी आय वॉज रियली सरप्रायज की शी इज डुईंग इट ऑन हर ओन. युजली अशेंय जायना. इट इज युजली आर्ट टिचर जे आसा ते पुलीन करता पयशे आनीक आपल्या स्टुडंटा कडल्यान ताजे कडल्यान हें एक्झिबिशन करता. पूण तेंय करना. सो आय वॉज रियली सरप्रायज की तें आपले आपूण कशें तरी अरेंज करून ते करता एक्झिबिशन. हें म्हाका दिसता दर एका स्टुडंटान ताजे ऋणी आसूंक जाय. वायट दिसत म्हणटा पूण इट इज अ फॅक्ट. अशें करूंक जाय. दुसरी हें सगळें अरेंजमेंट करप कित्याक हांव जवळ जवळ 30 वर्सां हातून आसा. हांव तरी भुरगो दिसता आय एम अबाव 50. 30 वर्सां हातून आसा आनी अरेंजींग एंड क्युरेटींग वर्क करतना 25 वर्सां आसा. इंटरनॅशनल नॅशनल लेवलचे एक्झिबिशन हांवें केल्ले आसा हांगा दिल्ली तेच्या भायर. अरेंजमेंट आनी एक्झिबिशन क्युरेट करप खंयचोच मनीस म्हणटलो आपल्याक नाका जर ते आपल्या पदरांतले पयशे घालचे पडटा जाल्यार. आनी कोणाच्याय पदरांतले पयशे घालचे पडल्यार सुद्दां तो नाका म्हणटलो. यू विल से नो दिस इज नॉट माय जॉब बिकॉज इट इज डॅम डिफिकल्ट. ते करप द बॅकरूम वर्क जे आसता दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. हांगा तुमकां आतां चकचकीत पेंटिंगां दिसता पूण ताच्या फाटल्यान जी कामां आसा दॅट टेक्स अ लॉट ऑफ युअर एनर्जी. आनी म्हाका दिसता तें करप भुरग्यांक शिकोवप आनी परतें आपल्या घरांतलें सगळें पळोवप आय थिंक दॅट इज अ व्हेरी डिफिकल्ट जॉब वीच इज डुईंग. नारी शक्ती मोदी सरकारान म्हणलें नारी शक्तीची खरीच तुमी अभिनंदन करता. दुसरी गोष्ट म्हणल्यार हांवें म्हणल्याचें हांगा कोणूच nobody does this sort of work. Nobody tries to promote their student individually. This is an individual promotion. You might think that since I am there connected with this Studio 07 for a long time, I am trying to be goody with her. No, absolutely not. This is a really difficult job and nobody does it. So every individual student should remember that you go to any other classes, you might not even see exhibitions like this. So this is one part of it. So you are getting a platform to show your work, and teacher is benefiting in what way? She is spending her own money, or probably she is correcting whatever, but she is giving you benefit without asking for anything in return. This is one part of it. Secondly, she might gain in that in terms of publicity, in terms of more students or whatever. That is fine because कितें तरी केला ताका कितें तरी परत ताका मेळूंक जाय. So one should always be grateful, as I said. एक जालें. Secondly, आज म्हाका एक वेगळें दिसलें in this particular painting exhibition is हांव ताका सदांच म्हणटालो तें
I don't know whether she considered my word or it is probably which came out of her mind. की दर एक पेंटिंग पयली म्हणल्यार वेरियस सायझीस आसा आनी वेरियस पेंटिंग्स आसा. सो अल्टिमेटली वॉट हॅपन्स इज दॅट एवरी पेंटिंग ट्रायज टू कॅच or draw attention for itself and then eats the attention of the painting which is on the side, and that accentuates or exaggerates when the frames are different. So this is something that I saw, that the frames are one, and how ताका खूब फाटी म्हणटालो की frame should be one. Actually the frame should be different, but in this particular case the frame should be one because the frames are not distracting. The frames are confining the paintings to its own. आणि त्या खातीर दर एका पेंटिंगाक एक वेगळे उठाव मेळटा. नाजाल्यार हांव गोल्डन करता, तो सिल्वर करता, तो ब्लॅक करता. सो गोल्डन केल्लो प्रॉबेबली गेट्स मोर एक्सेंच्युएटेड आनी नोबडी सीज द अदर पेंटिंग. पेंटिंग आसताच वालोर, पण एक वेगळ्या तरेन आमचे नजर पळोवप जाता. सो म्हाका दिसता हे युनिफॉर्मिटी इन फ्रेमिंग जें कितें केल्लें आसा दॅट आय थिंक खंयच्यान ताका तकली आयली म्हाका खबर ना, पूण म्हाका दिसता तुका इतलें शिकयता म्हणून डेफिनेटली शी इज फार स्मार्टर and that is what has picked up, and I think this is something that I appreciate development in her Studio 07 चे development हांगाय दिश्टी पडटा. दुसरी गोष्ट म्हळ्यार आनी एक उलोवंक सोदता ताजे बाबतींत वेळ आसा की म्हाका आनी एक बरें दिसता की ते थीम बेस्ड पेंटिंग करता. शी डज थीम बेस्ड पेंटिंग, आनी थीम बेस्ड पेंटिंग इम्पॉर्टंट कित्याक आमची हिस्ट्री फाटल्या खेपे तांणी फोक आर्टाचेर घेतिल्ली, ताच्या पयलीं आनी कितें घेतिल्लें. सो पेंटिंगा बरोबरूच तुमकां ताचे बद्दल म्हायती मेळटा. फक्त पेंटिंग फॉर अ पेंटिंग अशें जायना. इट गोज बियॉन्ड पेंटिंग एंड यू गेट इन्फॉर्मेशन. यू डू अ पर्टिक्युलर, फॉर एक्झाम्पल लास्ट टायम फोक आर्ट केलो, somebody does वारली, somebody does something else, Madhubani. So all along you might get information about Warli as you are doing Warli, but somebody else is doing Madhubani, so you get information of that also. So you are not just becoming an artist. I always don't like people to just teach art. हांव इश्कोलान सुद्दां शिकयता, आनी टिचींग इन गव्हर्मेंट स्कूल ऑफकोर्स, आनीक सरकारांतलेच मनीस हांगा आसा. पण आय थिंक अशें तरेन जाता की ना तो सारको शिकयना अशें कोणी म्हणपा वता, म्हाका न्ही अशें कोणी म्हणटात की आरे तो ड्रॉइंग काडून दाखयना, ना दाखोवंक जायना, ताणें पयलीं तांकां काड म्हणून सांगूंक जाय. आमचो एक मेजर प्रॉब्लेम जाता. आय एम टेकिंग दीस ऑपॉर्च्युनिटी सो दॅट वीच इज द रायट पीपल इन द रायट प्लेस. एक प्रॉब्लेम जाता की तुम्ही जर पळयलां आसलें जाल्यार खंयच्याय भुरग्याक 5वीचे 6वीचे सांगलें ताका हें काड म्हणून, सिनरी काड म्हणून, तो टिपिकल ते डोंगर काडटलो, टिपिकल ते. वाय? बिकॉज नॉट बिकॉज ही इज नॉट एबल टू डू इट, बिकॉज ही इज ऑलरेडी बीन फिक्स्ड विथ दॅट आयडिया इन द प्रायमरी सेक्शन. प्रायमरी सेक्शनच्या टिचराकूय भंय पडला आसतलो की आपणे जर शिकयना जाल्यार आमकां वयल्यान जाणा येता आमी शिकोवना म्हणून. पण एक्चुअली वॉट शी इज डुईंग इज किलिंग द क्रिएटिविटी ऑफ दॅट चायल्ड. सो हांगा तें जायना. स्टुडिओ 07 तुमकां तुमची ओन क्रिएटिविटी, तुमची ओन क्राफ्टमॅनशीप डेव्हलप करपाचो तुमकां स्कोप दिता, आनी हे वेगवेगळी इन्फॉर्मेशन तुमकां ताजे बरोबर मेळटा. सो यू आर गेटिंग 2 in 1. सो कितें म्हणटात तें डबल इंजीन, सरकारचें डबल इंजीन हें हांगा अपेक्षाचें, सो तें तुमकां मेळटा. ऑल इन ऑल म्हाका दिसता यू आर बेनिफिटींग एंड यू आर नॉट लुजींग एनीथींग. आनीक यू ऑल शुड कंटिन्यू पेंटिंग एज यू आर पेंटिंग. ईच वर्क इज वेरी गुड. I am understanding it might be cliche to say that every winner is a winner and every loser, don't worry, you should keep yourself cool and wait for the next time. This is normal way of saying. You might say, oh, bam like that. No, it's not that. It happens. When I was in college, probably I have never got so many prizes. I might have got one or two prizes. But it's not important. It is the view of that particular artist at that particular time. Somebody else might come and say, no, I am important. Every person is a taste, and art is a subjective matter. Art is not an objective subject. So obviously we are going to have that difference of opinion, but the difference of opinion is not going to be so large that we might completely lose the track. But we might have differences of opinion. I had a tough time judging that. Almost on 1 वर आसलेला, पण म्हाका दिसता almost 3 वरां उरलो. घरा पावता म्हणसर जवळ 9:30 जाली म्हाका वास्कोच्यान पणजे. So imagine the amount of stress that I had judging your works because they are pretty good. एकान एक बरें आशिल्लें, खंयचे बरें खंयचे ना अशें दिसलें म्हाका. पूण कोणाक तरी प्रायज दिवंक जाय, कोणाक तरी ना. आनी एक तांणी पॉयंट धरलो की ऑलरेडी आमी डिसायड केलो, म्हाका दिसता 2-3 एक्झिबिशन्स पयलीं, की दोज हू हॅव ऑलरेडी गॉट अ प्रायज विल नॉट गेट इमिडिएट प्रायज because then the other person get a prize, a chance, an opportunity to do that, and that is what we have maintained. I had this urge to अरे हाका दिवया, but then I saw that अरे हाका दिवपाचें आशिल्लें ताकाच आनी कोण, पण equally good आशिल्लो दुसरोय बी. It was a neck to neck. So those who got the prize, I am going to say congratulate you. Those who
didn't get the prize, I'll still congratulate you all because you all have scope to improve. Thank you very much. देव बरें करूं. आणि आमच्या आयच्या या प्रदर्शनाचे प्रायोजक चिखलेचे सरपंच कमला प्रसाद यादव हांकां विनंती करता की तांणी उलोवप करचें. Very good evening to all. सगळे मानेस्तांक माय मोगाचो येवकार, व्यासपीठार हाजीर आशिल्ले आमचे मित्र आनी वास्कोचे आमदार कृष्णा दाजी सालकर सर, नागेश राव, आमची घरकाण सुनीता यादव. आज खूप खुशी भोगता की आमची टीम आसा. लास्ट सो मेनी इयर्स वी आर एसोसिएटेड विथ स्टुडिओ 7 आणि हांव कॉंग्रेच्युलेट करता एंटायर स्टुडिओ 7 टिमीक आनी स्पेशली अपेक्षा नाडकर्नीक की इतलो बरो एक्झिबिशन त्यांनी घडोवन हाडला. जशें सरान सांगला की इट इज व्हेरी डिफिकल्ट टू ऑर्गनायज समथींग आनी दर एक वर्सा हेजो ग्राफ वाडीत आसा. नॉर्मली एवरी इयर आमी येता आनी एवरी इयर कितें ना कितें वेगळे ते करून आपले कलाचे प्रदर्शन आनी जे ऑर्गनायझींग आहा पळय एक डिफरंट लेवलार घेवन येता. सो वन्स अगेन आय कॉंग्रेच्युलेट अपेक्षा नाडकर्नी एंड एंटायर स्टुडिओ 7 टीम. आनी एक सांगपाक सोदता की कला सगळ्यांचे भितर आसा पण ताका रायट प्लॅटफॉर्म जाय विच शी हॅज गिवन एक्चुअली. स्कूल टायमार हांव बरो आर्टिस्ट आशिल्लो. आय गॉट 3rd प्रायज इन ऑल इंडिया कॅम्लिन कॉम्पिटिशन. मागीर आफ्टर 10th स्टँडर्ड ती कला शेल्ली खंय तरी बिकॉज देर वॉज नो अपेक्षा दॅट टायम. सो यू आर ब्लेस्ड एक्चुअली स्टुडंट्स टू हॅव सच अ टीचर एक्चुअली who teaches you all. So Apeksha, all the best. Our entire team is always with you. Thank you. Thank you, sir. And you can always draw inspiration from our senior students and join our class. It will be our honor. आणि आमच्या कार्यावळीचे मुखेल सोयरे दक्षिण गोंय नियोजन आणि उदरगत प्राधिकरणाचे अध्यक्ष वास्कोचे आमदार दाजी साळकर हांकां विनंती करता की तांणी उलोवप करचें. आयच्या ह्या एक्झिबिशनान म्हणजे आशिल्ले म्हजे मित्र चिखलेचे सरपंच कमला प्रसाद यादव, ताची घरकान्न सुनीता यादव, आमच्या सगळ्यांचेच परिचित आणि एक नामवंत असे कलाकार आर्टिस्ट नागेशराव सरदेसाय सर, तशेंच अक्षता हांगा सगळे जमिल्ले वास्कोकार आनी भाव आनी भयणांनो हे दिसांनी चड घोशणा दिल्यो मातश्यो. म्हणून आज जेन्ना रिया मॅडम आपले मनोगत सांगतले तेन्ना ताणें अपेक्षा काळो कलर आवडना म्हणटकीर म्हज्या कच्च बरी आयलें. काळें शर्ट कित्याक घालें काय मागीर जशी ती उलयताली ब्लू आनी ब्रावन कितें मिक्स करून हांवें दिस इज नॉट बॅक ब्लू ऑल्सो सो अपेक्षा. आज खूब बरें दिसता एक तर सगळ्या वास्कोकारांक पळोवपाक आनी वास्कोकार खंय दिसता ते आमी सदांच प्रावड जाता. आज भुरगीं जावं जाणटी जावं जाल्यार अपेक्षा आज वास्कोकार. आज ताजे जो एक जर्नी आसा म्हणजे फर्स्ट हाका वचून हांव आशिल्लो आनी आतां पर्यंत म्हाका दिसता ताजे एक्झिबिशनाचे दर्जो तर वाडलाच बट द क्वॉलिटी क्वॉन्टिटी न्ही जाल्यार इवन द क्वॉलिटी म्हणजे आमी केन्नाय पेंटिंग तुमी पळयली आनी आतांय पळयली देर इज अ वास्ट डिफरन्स. आनी आज हे सगळे म्हणजे आमी भितर बसून चलता आसतना इट वॉज सो कलरफूल एंड सो एक डिवायन कशें एटमॉस्फियर हांगा आशिल्लें. वी वर ऑल फिलींग व्हेरी नायस इवन कमींग दॅट पॉझिटीव एनवायरमेंट वॉज व्हेरी मच इन दीस एअर आनी त्या खातीर हांव ताका तर कॉंग्रेच्युलेट करताच. ताजे बरोबर लक्ष्मणाकूय कॉंग्रेच्युलेट करता कित्याक आमी सदांच म्हणटा की भायले पाटल्यारूय दादल्याचो हात आसता हे तितलेंच खरें आसा आनी त्या खातीर लक्ष्मणाचें हांव खूब अभिनंदन करता कित्याक ताका तो सपोर्ट करीत आसता. हांगा खंय तरी माणकुली भुरगीं आमकां खूब दिसता आनी जशें म्हाज्या मित्रान सांगलें क्रिएटिविटी सगळ्या भितर आसता पूण ती पॉलिश करप आनी भायर हाडप ही म्हाका दिसता ताका कोण तरी एक गुरू लागता
आनी अपेक्षा म्हाका दिसता वास्को खातीरूच न्ही जाल्यार पूर्ण गोंया खातीर तांची कला भायर काडपा खातीर खूब प्रयत्न केले. वास्को तर्फे आमचे वॉल पेंटिंग पसून सगळ्या भुरग्यांक घेवन आमी एकदां केल्लें आनी माणकुली भुरगींच न्ही, जशी प्रिया मॅडम सांगले शी इज 50+ आनी मॅडम पूण आसा 60+. हांकां पसून खंय तरी एक आपली क्रिएटिविटी भायर काडपा खातीर तिणें प्रोत्साहन दिलें आनी दे आर फिलींग इन द सेम लीग एज द स्मॉल चायल्ड. आय थिंक सो दॅट इज रियली एप्रिसिएटिव्ह. आनी म्हाका दिसता टुडे आर्ट इज वन ऑफ द बेस्ट फॉर्म्स टू एक्सप्रेस तुमचे भितर कितें आसा. आमी एक एकदां रागान कितें एक एकदां भेरकायता पळय, सो दॅट इज ऑल्सो वन फॉर्म ऑफ आर्ट. तुजो राग तूं दाखयता भायर. सो म्हाका दिसता पेंटींग जेन्ना करता तेन्ना एक मनशा भितर एक कॉन्सन्ट्रेशन तर ताचें वाडटाच, पूण ताचे भितर एक कामनेस येता वीच इज व्हेरी मच निडेड इन दीस टुडेज वर्ल्ड. आमकां हालींच आमी पळयलें की आमचो आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदीन एग्जाम पे चर्चा म्हणून एक कार्यक्रम दिल्लो. सो ताका धरून म्हाका दिसता आज ह्या भुरग्यां भितर इतलो स्ट्रेस लेवल आसा. आज भुरग्यां भितर पळोवन आमकां दिसतालें जाणट्या भितरूच स्ट्रेस लेवल आसा, पूण आज भुरग्यां भितरूय एग्जाम आसूं नाल्यार बाकीची खंयचीय गोश्ट आसूं, आज वी आर लिव्हिंग इन अ व्हेरी कॉम्पिटिटीव वर्ल्ड. आनी आमी पेरंट्स जेन्ना तांकां प्रेशर करता तेन्ना तांचेरूय इतलो प्रेशर येता की म्हाका दिसता गोईंग इन आर्ट फॉर्म इज वन ऑफ द बेस्ट वेज ऑफ पुलिंग देम. आनी म्हाका दिसता कॉंग्रेच्युलेशन तुका. इतले धाकटे भुरगे कितें काडटले ते म्हाकाय समजना, बट आज ती धाकटी आसा, आज ती हें करता. बट आय एम डेफिनेटली शुअर की तुज्या गायडन्सान दे मस्ट बी ड्रॉइंग रियली वेल. आनी आज खरी गरजेची जी गोश्ट आसा, आज आमी पळयलां की एक एकदां प्रोफेशनल्स पसून जे आसता, डॉक्टर्स आसूं एडवोकेट्स आसूं, आज सगळेच स्ट्रेसान आसा. आज कोण असो एक मनीस ना जो सामकें अनलेस इज अ सेंट तर तसो कितें तरी सामकें सोडून गेल्ले. आमी एक मटेरियलिस्टीक वर्ल्डान रावता आनी थंय सगळ्या कडेन स्ट्रेस आसाच. सो आज तुमी भुरग्यांक म्हाका दिसता एक कामनेसाचो एक जो मंत्र दिता तुमी आज, विच वील हेल्प देम इन ग्रोईंग अप व्हेरी वेल. आनी फुडें वता आसतना एक शांत रावन कसो विचार करून आमी कितें करूंक शकता तें म्हाका दिसता ताका ताजो धडो म्हाका दिसता अपेक्षा तांचे भितर घालतात. म्हाका खूब अभिमान दिसता की आमकां वास्कोकार कितेंय केलें की आमकां सगळ्यांक बरें दिसता. आनी भितर येता आसतना तुमकां पळोवन म्हाका इतलें बरें दिसलें. आय थँक अपेक्षा फॉर टेकिंग सो मच ट्रबल. वास्कोकारा खातीर इतलो त्रास काडटा. अपेक्षा त्या पयशा खातीरूय करना आनी अपेक्षा ते आपलें नांवूय व्हडलें जावचें म्हणून म्हाका तितलेंय दिसना. बट नॅचरली कोणाक कोण इतलें बरें करता जाल्यार ताका रिटर्न गिफ्ट मेळटा तशें ताका नांव मेळोंकूच जाय. बट व्हेरी नायस. आज खूब बरें दिसता अपेक्षाच्या खंयच्याय फंक्शनाक येता आसतना आनी ह्या माणकुल्या आमच्या वास्कोच्या भुरग्यांक तूं एक बरी दिशा दिता. तुमची थीम पसून तुमी जी चूज केल्या आयच्या जगान ती थीम पसून एक सुंदर अशी मायथॉलॉजी थीम तुमी केली. कोणें मक्का काडला, कोणें बिजनस क्लास काडला दिसता म्हाका थंय. सो एवरीबडी आपापल्या मनान कितें आसा तो काडटा. कोणें राम काडला, कोणें सत्यनारायण काडला, कोणें आनी वेगळो वेगळो. म्हाका फायनल डिटेल्स खबर ना पूण दोळ्यान दिसपाक खूब बरें दिसता. म्हाका ते हें कितलें बरें ना तें कितलें बरें म्हाका कळना, पूण ही सगळी पेंटिंग्स पळयली जाल्यार एकूय पेंटींग अशें कोणें एमेच्युअरान काडिल्लें अशें दिसना, हें कोणें तरी प्रोफेशनलान काडिल्लें भशेन दिसता. आनी ताजें पूर्ण श्रेय म्हाका दिसता अपेक्षाक वचपाक जाय. आनी इतलें मोठें फंक्शन तूं ऑर्गनायज करता पणजे येवन, दॅट ऑल्सो इज अ व्हेरी मच एप्रिसिएटेड. हांव तुका रिक्वेस्ट करपी की आमी आतां वास्को खुबश्यो गोश्टी करपाक लागल्या आनी हेच सपोज फाल्यां तूं वास्कोकारांक एक मोठ्या प्रमाणात आमी करूंक शकले आनी करून वास्कोकारांकूय तुज्या आर्टाचो हें आसाच, देर इज नो डावट. तुका सगळेच गोंयभर सगळे लोक वळखता, पूण वास्कोनूय तुवें अशेंच एक एक्झिबिशन हांगा तूं करूच, पूण एक वास्कोकारा खातीरूय खंय तरी तुजें प्रदर्शनी लावची आनी सगळ्या वास्कोकारांकूय तुजें कौतुक करपाचो चान्स मेळचें म्हाका दिसता. आनी ह्या भुरग्यांचें स्पेशली माणकुली भुरगीं म्हाका दिसता खरेंच तांकां पळयतकूचय दोळ्यांक दुकां येता. इतली सो स्वीट दे आर आनी ती पेंटींग करता. आज तांचें म्हाका दिसता लायफ इज गोईंग इन द रायट डायरेक्शन. नाजाल्यार फुडें आज सगळ्या मोबायला शिवाय आमचें आज जग ना. आज सगळीं भुरगीं मोबायला शिवाय खंयच हें करना, पूण अशें करून खंय तरी तांचे भितर इल्लो मे बी थोड्यो चेंजीस येतल्यो, मे बी ड्रास्टीक चेंजीस येवपा ना, पूण थोड्यो चेंजीस पसून येवन तांचे भितर कामनेस आयलें जाल्यार म्हाका दिसता फ्युचर आमचें ब्रायट आसा. आनी ताच्या खातीर अपेक्षा हांव देव बरें करूं म्हणटा. एक बरें ऑर्गनायजेशन केलें म्हणून सगळ्या वास्कोकारांचें तुमकां
देव बरें करूं म्हणटा कित्याक तुमी तांकां सपोज प्रोत्साहन दिना जाल्यार दीस इज ऑल्सो नॉट पॉसिबल. आज कोणी पेरंट्स आसा अनिल बाब चोडणकर आनी आज म्हाका दिसता ताजो नातू आसा तेकाचे नाल्यार आनी कोण आसत नाल्यार तो बेश्टो एक प्रेक्षक म्हणून पळोवपा आसत. सो म्हाका दिसता हे सगळे लोक तुका आज आशिर्वाद दितात आनी हांव तुमचेय देव बरें करूं म्हणटा की तुमी तुमच्या भुरग्यांक इतले सपोर्ट करता. आवय बापायच्या सपोर्टा शिवाय दे कॅनॉट गो एलोन. सो तुमच्याय सगळ्यांचे देव बरें करूं. अपेक्षा आनी लक्ष्मणाक देव बरें करूं म्हणटा की प्रत्येक टायम तुम्ही आमकां आवर्जून आपयतात हांगा आनी हो मान दितात ताच्या खातीर मनाकाळजांतल्यान देव बरें करूं. फुडल्या वर्सा एक बरो हाच्याकून व्हडलो नो डावट तुमची ओल्ड आहा सगळी स्टुडंट्स दिसतात बिकॉज ऑफ स्टुडंट्स बिकॉज आर्ट इज ऑलवेज अ लर्निंग प्रोसेस आनी तुमी हाजी शोभा आसा जितली भुरगीं शोभा आसा तितली तुमी जाणटी लोक आज जी एज आसात नाल्यार 40 जाल्यार 50 जाल्यार तुमी खंय तरी तुमचो आर्ट आतां पासून देर इज नो हार्म इन पॉलिशिंग एनीबडीज आर्ट एट एनी एज. सो म्हाका दिसता प्रिया मॅडम तुमकां कांयच वायट दिसपाची गरज ना. तुम्ही तांचे भशेनूच यू आर एक्सप्रेसिंग युअर थॉट्स एंड युअर आयडियाज. हांव परत एकदा तुमकां शुभेच्छा दिता. देव बरें करूं. थँक्यू सर. आमच्या स्टुडिओ 07च्या स्टुडंट्सांनी तयार केल्ली पेंटिंग्स आमच्या ह्याच्या मुखेल सोयऱ्यांक आणि मानादीक सोयऱ्यांक आम्ही भेटयतात. अपेक्षा कडेन विनंती करता की तांणी यादिस्तीक म्हणून ही पेंटिंग्स दिवची. दाजी सारकर हांकां आमी पेंटिंग भेटयतात. कमला प्रसाद यादव हांकां आमी पेंटिंग भेटयतात. श्रीराम आपके घर आ रहे हैं. तसेच सुनीता यादव हांकांय आमी पेंटिंग भेटयतात. अपेक्षा कडेन विनंती करता की ताणें नागेशराव सरदेसाय हांकां यादिस्तीक भेटोवचें. Thank you. Yes, please. अपेक्षा सांगूंक सोदता की सपोज शी वॉन्ट्स टू डू हर एक्झिबिशन इन वास्को. आमचो चिखलीचो पंचायत एसी हॉल जाल्लो आसा. विल बी गिविंग फ्री टू हर एवरी इयर. थँक्यू. मानेस्ता कडेन मागता की बसका घेवची. And now is the time, right? ओके मातशें थोडो वेळ रावचें पडटलें. पयलीं आमी न्ही आमचे जे आमचे लिटल चाम्स आसात जे आमची भुरगीं आसात तांकां सगळ्यांक आमी मेडल्स भेटयतात कारण तांचे सगळ्यांचे खूब एफर्ट्स ह्या कला प्रदर्शनात आपली कलाकृती तयार करपाक आसात. कालिका धारगळकर. नागेश सरदेसाय हांचे कडेन विनंती करता की तांणी हे मेडल्स भेटोवचे. नीरव मांद्रेकर. सैम गांवकर.
फर्स्ट टू फोर्थ सियांश वामरे. अनुवर्साक आम्ही थोडेशे बदल केल्यात ते सांगता. ज्युनियर्स कॅटेगरींतल्यान कोणाक मेळ्ळा आसतलो? 5, 6, 7. येस, आपले तरी नाव घ्या. तनिसी वेर्णेकर. सुनीता यादव यांच्याकडे विनंती करता की हे इनाम भेटोवचे. नाव देर इज अ ट्विस्ट. अनुवर्सा ज्युनियर कॅटेगरींतल्यान 2 अवॉर्ड्स आसात, कारण तुमचे वर्क इतले बरें जाला की नागेश सराक खूबच डिफिकल्ट जालें हाका दिवं ताका दिवं, सो तांणी 2 जाणांक अवॉर्ड्स दिल्यात. सो सेकंड अवॉर्ड कोणाक? येस, सृष्टी चारी. कमलाप्रसाद यादव यांना विनंती करता की त्यांनी हे इनाम भेटवले. सीनियर कॅटेगरीतले अवॉर्ड्स स्टँडर्ड 8 to 10 मे बी. कोणाक? Any other name? ध्रुव नार्वेकर. नागेश्वर सरदेसाई यांना विनंती करता की त्यांनी हे इनाम दिले. And again there is a twist. So we are giving 2 awards in senior category. So कोणाक? Yes, श्रेया ऐतल. राजी सरकारला विनंती करता की हे इनाम भेटवले. Big trophy is coming up here. Open category. Any guesses? जांका पोरू मेळ्ळा अवॉर्ड, फाटल्या वर्साक जांका अवॉर्ड मेळ्ळा तांचे आर्ट खूब बरें जावन सुद्दां तांकां अनुवर्साक कन्सिडर करूंक ना, कारण दुसऱ्यांक चान्स मेळचो म्हणून. सो इन ओपन कॅटेगरी कोणाक मेळ्ळा आसतले? लक्ष्मी जुट्टूर. अभी इस पे एक रील आएगा. There is special award this year. आमच्या जजाक दिसले की एक अनेक अवॉर्ड दिवचो, which is critics award, special award. तो कोणाक मेळ्ळा आसतलो? हो सगळ्या कॅटेगरीज कंबाईन करून दिला. इफ्रा जहां. राजी सरकारांका विनंती करता की ताणी हे स्पेशल क्रिटिक्स अवॉर्ड भेटोवचो. आणि सगळ्या अवॉर्ड विनराकडेन मागता की ताणी मातशें येवचें, कारण फोटोग्राफर्सांची विनंती आसा की एक ग्रुप फोटो काडपा खातीर. सो जांकां जांकां अवॉर्ड्स मेळ्ळ्यात ताणी प्लीज स्टेजीर येवचें. हे दिवचा पळय रे. मीडिया कडल्यान ही विनंती आयल्या
त्यांचे काढूया. Hello. Listen. Okay. थँक्यू. चलो ऑल ज्युनियर्स लिटल चॅम्प्स आम्ही तुमचा एक फोटो काढूया. त्यांना मेडल्स मेळ्ळ्यात न्ही तांचे. लिबा अँड सियांश तुम्ही रावा. लिबा न्ही इफ्रा जांका मेडल्स मेळ्ळ्यात न्ही मेडल्स लिटल चॅम्प्स. लक्ष्मी इज अ लिटल चॅम्प. नो डाऊट इन इट. थँक्यू. मानेस्तांकडे मागताली बसता येऊची आणि कार्यावळीचा समारोप करताना विद्या नाईक उपकाराच्या उलोवप करतात. Good evening, everyone. I stand here today as a proud and grateful student of Studio 07 Fine Art Academy to express my heartfelt thanks to all those who have made this event possible. I would like to start by thanking our teacher, Mrs. Apeksha